पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरामधून गायब झालेली 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तब्बल 13 ते 14 दिवस उलटल्यानंतरही सापडली नसून कुटुंबियांनी पोलिसाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे। कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन आपली कफियत मांडणार असल्याचा दावा केला आहे। चुडावा पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन तब्बल 13 ते 14 दिवस झाले आहेत, परंतु तरी देखील तपास होत नसल्याने यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहेत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। वाघमारी आमची मुलीला नेले 14 वर्षाचा, अजून काहीच पत्ता नाही। साहेबाला दिले की ते काही सांगणार चलेत, आम्हाला इन्क्वायर करायले म्हणाले, काही बोलू देईना चलेत आम्हाला। साहेब येऊ देईना चले, ठाण्यात काही बोलू देईना चलेत, आणायला चललो म्हणाले, तेवढंच करायलेत आम्हाला। गरीब लोक आहे साहेब, आमचं काही नाही साहेब, तिथे गरीब आहे। 14 वर्षाची मुलीला नेलेत, आमचं काही साहेबांना ते दिले की पोलीस ठाण्यावर इन्क्वायर देईना चलेत, काही नाही, आज चलो उद्या चलोत म्हणाले। साहेब आमचं काही तर मदत करा साहेब, लेकराचं गरीब आहे आम्ही, आमचं काही बघणार चले तिथले साहेब। मोह नाव मारुती आहे, चुडावा मंदिराचा रहिवासी झालेला आहे। मोहा त्यांना 14 वर्षाची मुली गेली आणि तक्रार दिलं चुडावा पोलीस स्टेशनमध्ये, अजून काही इन्क्वायरी भेटलंच नाही आम्हाला। आता जाऊन 27 तारीखला झाले, आज बघा 18 तारीख 16 तारीख आहे आज, आता अजून काही तक्रार भेटलं नाही, काय नाही आम्हाला। तर मुलीचं कसं झाले काही नाही, आम्हाला काही भेटलंच नाही। अजून पोलीसवाल्या ऑफिसी गेलो, तक्रार दिलो, सर म्हणाले थांबतो या इन्क्वायरी करालो, अजून काही पत्ताच नाही आम्हाला, काही भेटलंच नाही आम्हाला इन्क्वायरी। तर कसं करावं काय नाही, आमच्याकडं बघा गरीबकडं 4 मुली 1 मुलगा आहे माझ्या पैसे। 14 वर्षाच्या मुलीला पळून नेला आहे, त्याला काय सांगितलं काय बोलले ती, अजून इन्क्वायरी नाही काय नाही। आम्ही तर परेशान आहेत, लढून लेकरं बाळा सगळे गणगोत परेशानीमध्ये आम्ही। मोठ्या साहेब आम्ही लक्ष देऊ, आमच्या जिल्ह्याचा साहेब मोठा गरीबाकडे बघावं जरा।